नमस्कार, मी मनीषा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओ सुरुवात करते आहे, कारण आज माऊच्या स्कूलमध्ये आहे आषाढी एकादशी सेलिब्रेशन. आषाढी एकादशी तर परवा आहे, म्हणजे आज गुरुवार आहे, पण 2 दिवस आधी सेलिब्रेशन आहे आणि माऊला मला रुक्मिणी बनवून पाठवायचं आहे. तर मी माऊचा मेकअप कसा करते, कसं रुक्मिणी बनवते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल का मी तिला तसं कसं तयार केलं आहे. तर दाखवते मी आता कसं तयार करते मी तुम्हाला. तर माऊच्या स्कूलमध्ये आज होतं आषाढी एकादशी सेलिब्रेशन. तर मला तिच्यासाठी रुक्मिणी बनवून पाठवायचं सांगितलेलं होतं आणि मॅमने सांगितलं ते प्रॉपर रुक्मिणीच्या लुकमध्ये पाठवा म्हणून. तर आता वेळेवर तर काय होणार का, म्हणजे त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं, नाहीतर मी तिच्यासाठी ते क्राऊन वगैरे भेटतं रुक्मिणीचं ते घेऊन आले असते. पण म्हटलं चला घरच्या घरी जसं होईल तसं करू. मी तिच्यासाठी कानातले पण बनवले होते फिशच्या आकाराचे, पण ना ते मला घालताच नाही आले वेळेवर. आणि माऊचे केस ना मागच्या वर्षी खूप मोठे होते, त्याच्यामुळं ना तिला एवढा प्रॉब्लेम नव्हता येत आंबाडा घालण्यासाठी. पण यावर्षी ना आता मी तिचे उन्हाळ्यामध्ये बॉयकट करून आणलेली होती, त्याच्यामुळे तिचे केस आणखी काही जास्त वाढलेले नव्हते. म्हणून मला त्याच्यासाठी ना खूप साऱ्या क्लिप्स लावावं लागल्या. त्या टिकटॉकच्या क्लिप लावल्या होत्या मी तिच्यासाठी. आणि मी ना हे बघा हे असं एक रबर बँड आणलं होतं केसांचं, म्हणजे आंबाडाच येतो पण असं रबर बँडसारखं लावलं का मस्त आंबाड्यासारखं दिसतं. आणि ती ना आमच्या बाजूच्या बसलेल्या होत्या ना, त्यांना म्हणत होती काकू हे बघा मी काय लावलं आहे. आणि आणखी एक हेअर सप्लिमेंट होती ना, ती पण तिला लावायची होती. तिला मी सांगितलं अगं तुला लावता येत नाही, पण तिचा खूप हट्ट चालू होता, नाही आई मला लावून दे. म्हणून तिच्या हट्टासाठी तिला एकदा लावून दाखवली आणि बाजूला ठेवली. मग तिला मस्त मी एक आर्टिफिशियलच माझ्याकडे गजरा आहे. आता मुली असल्या म्हटल्यावर आपल्याला सर्व वस्तू असं कुठं गेलं ना आपण आपल्यासाठी तर नाही घेत, पण असं काही दिसलं का मुलींसाठी तर घेतच असतो. आता ते तर झालं होतं, पण मग तिला आता ना मला पूर्ण ते मळवट भरता का तसं भरायचं होतं. म्हणून ना मी तिच्या कपाळाला ना आधी पूर्ण कुंकू लावून घेतलं होतं असं कोरडं. पण ना मला नंतर वाटलं का ते कुंकू पुसेल, म्हणून आमच्या शेजारी ना त्यांच्याकडे आलता माहीत असेल सर्वांना, ते आलता असतं बघा. ते याच्या वेळेस बऱ्याच जण ना याला आपण जेव्हा कन्यापूजन करतो ना तेव्हा ते पायाला पण लावता बघा मुलींच्या. तर मी म्हटलं चला ते लावून बघू आपण, म्हणजे ते निघणार असं हे पण नाही होणार, स्प्रेड पण नाही होणार, व्यवस्थित लागेल, कुंकवापेक्षा तर छान लागेल. म्हणून मी ते आलता आणलं ना, असं तिला तिच्या कपाळाला नाही पूर्ण व्यवस्थित लावून घेतलं. ते लावताना ना माऊ खूपच शांत बसली होती आणि ते लावून झाल्यावर बघायला जात होती 3-3 आई मी कशी दिसते, आई मी कशी दिसते. थोडंसं काही लावलं की मी लगेच ती किमान 5 ते 6 वेळेस तरी उठून आरशामध्ये बघायला गेलेली असेल का मी कशी दिसते आहे. हे बघा हे लावल्यावर तर कशी वेगळीच दिसू लागली आहे. आणि मग ते केस पण आज साईडचे थोडे छोटे आहे ना, त्याच्यामुळे पण एवढं नाही, पण फायनल लुकनं छान झाला होता. हा पहिला व्हिडिओ आहे का, हा एडिट करायला मला एवढा वेळ लागला ना, त्याच्या क्लिपनं खूप मागे पुढे होत होते, त्याच्यामुळं ना मला बराच वेळ लागला ना. आता रात्रीचे ना 1 वाजला आहे ना, आत्ताशी मी तो व्हिडिओ एडिट करते आहे. बघा माऊला ना पूर्ण हे गंध लावला, सगळ्यात जास्त वेळ ना मला हे गंध लावायलाच लागला, त्याच्यामुळे खूप उशीर झाला. आणि माऊचं मी खूप आवरून देत असते, पण आज ना माझ्याकडून जरा लेटच झालं होतं. ती पण लवकर सकाळी उठली नाही आणि हे असं ते गंध लावायला आणि ते बराच उशीर झाला होता. माऊ ना अशा वेळेस खूप गुणीबाळ होतं, खूप शांत बसतं. ते गंध सुकेपर्यंत म्हटलं मला त्याच्यामध्ये आणखी दुसरा पण गंध लावायचा होता, पण तोपर्यंत म्हटलं चला कंबरपट्टा घालून घेऊ. आता तुम्ही म्हणाला कंबरपट्टा असं पायातून कोण घालतं, तर मी घालते. कारण ना त्या कंबरपट्ट्याला तिला मागच्या वेळेस मी स्कूलमध्ये घालून दिला होता ना, तेव्हा ना त्या मॅमने किंवा कोणी त्याला ना भरपूर गाठ मारून ठेवलेले आहे आणि त्या गाठनं बिलकुल सुटत नाही आहे. आणि तो कंबरपट्टा खूप मोठा आहे, त्याच्यामुळं ना मग मी त्याला असं पायातून घालून आणि मागच्या साईडने ना सेफ्टी पिननं पॅक करून देत असते. थोडीशी मदत करायला आमच्या बाजूची अनुष्का आहे, ती पण आलेली ती बघा, ती पण थोडं मदत करत होती. आणि तिची मम्मी ना सकाळी तिच्यासाठी ना कानातले बनवत होती, त्या पण साईडलाच बसलेल्या होत्या. म्हणून मी हे पूर्ण व्हिडिओ ना व्हॉइस ओव्हर केलेला आहे. माऊला हे बघा आता नंतर मी ना
ते पूर्ण तिच्या कपाळाला मळवट भरल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये ना असं चंदनाचा टिका लावून घेतलेला आहे. ते टिका लावून तर झालेलं होतं. आता त्याच्यामध्ये फक्त असं ना काळा गंध म्हणजे बुक्का लावते ना तसं मी तिला काळा गंध लावणार होते. आणि बघा पिऊ इथं आली. पिऊचं चालू होतं माऊला कसं आवरून दिलं तसं मला पण आवरून द्या. तिला म्हटलं थांब तू तोपर्यंत. तिला ना आम्ही मोबाईलच्या नादी लावून दिलं होतं. तिला मोबाईल दिला होता बघण्यासाठी. एरवी तर ती काही मोबाईल बघत नाही जास्त, पण तिनं रडत होती म्हणून तिला म्हटलं थांब थोडंसं, नंतर तुला आवरून देते, मग तोपर्यंत तू मोबाईल बघ. म्हणून ती कशी तरी शांत बसली होती. आणि माऊला ना बांगड्या काही छोट्या मोठ्या होत होत्या ना, त्याच्यामुळं त्यातल्या तर 4-5 बांगड्या फुटल्या पण होत्या. पण ज्या तिच्या हाताला आल्या तेवढ्या मी तिला घालून दिल्या. आज तर तिला लेट पण झालं होतं स्कूलमध्ये जायला. त्यात काही बांगड्या छोट्या साईजच्या आणि काही मोठ्या साईजच्या होत्या. त्याच्यामुळे ना त्या तिला होत नव्हत्या. ज्या छोट्या होत्या ना त्या तर पूर्णच फुटून गेल्या होत्या. बाकी तर आता झालं होतं. आता फक्त त्याच्यामध्ये ना मला ते काळा गंध लावायचा होता, पण ते काही सुकलं नव्हतं. म्हणून तोपर्यंत मी म्हटलं चला तिला पावडर वगैरे लावून घेऊ. आणि आज तर एवढी गडबड झाली होती ना, मी तिला लिपस्टिक वगैरे काहीच लावायचं ना, सगळं विसरून गेले होते. नाही तर काजळ वगैरे लावत असते मी तिला. असं काही कार्यक्रम असला ना तर देत असते लावून, लिपस्टिक पण देत असते. पण ना आज तर सगळंच विसरले होते. ती बाहेर जेव्हा मी फोटो काढायला पण वेळ भेटला, 1-2 फोटो काढले ना, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण तर हिला काहीच नाही लावून दिलं. पण घाई मी स्कूलमध्ये जाताना तिला थोडीशी लिपस्टिक लावून दिलेली होती. बाकी तर सगळं विसरलं होतं. माऊ पण आता बाकीच्या मुली कशा, आई हे नाही केलं ते नाही केलं, ती काहीच बोलली नाही. तिला म्हटलं तू शांत बस, मी सगळं करते. बाकीचा तर आमचा लूक पूर्ण तयार झाला होता. फक्त आता राहिलं होतं नथ घालायची. नथ घालताना तर तिच्या नाकाला खूप दुखत होतं, त्रास होत होता. पण खूप आवड आहे तिला असं तयार व्हायची, नथ घालायची. आता मुलींना असतंच. हे बघा फायनली ना अशी कशी दिसत होती बघा. तुम्हाला माऊचा लूक कसा वाटला ना, तुम्ही पण कॉमेंट करून नक्की सांगा. फायनली आम्ही असं तयार झालेलं आहे. बाहेर जाऊन थोडासा व्हिडिओ शूट केला आणि मग ती स्कूलमध्ये गेल्यानंतर मी पिऊचं पण आवरून दिलं. आणि पिऊ बघा आता ही साडी घालून ना कशी उड्या मारते बघा. मला ते तिचं उड्या मारणं बघून ना मला तर खूपच हसू येत होतं. काय तर साडी तशाच उड्या मारत होती ती देव, दुसरं काहीच नाही, फक्त उड्या मारायचं साडी घालून. पिऊनं खूपच गोड दिसत होती. मी तिला पहिल्यांदाच साडी घालून दिली होती. बाहेर मस्त 3-4 दिवसानंतर ऊन पडलेलं होतं, तर म्हटलं चला कपडे पण सुकायला टाकू. 3-4 दिवसापासून हे कपडे वाळत आहे, पण आणखी काही चांगले वाळले नव्हते. त्यामधून पण खूप कुबट वास येत होता. म्हटलं चला एकदा सगळ्या कपड्यांना आपण ऊन देऊन घेऊया, म्हणजे त्यातला वास येणार नाही आणि कपडे पण चांगले सुकतील. चला आता मी येते माऊला घेऊन स्कूलमधून. आता तिचं काय माहीत, आता सकाळी तर व्यवस्थित आवरून दिलेलं होतं, पण आता काय माहितीचं ते केस छोटे असल्यामुळे आंबाडा पडला की काय काय माहीत नाही आहे. पण आता घेऊन येते, दाखवते मी तुम्हाला. तिचे मी सकाळी घाईमध्ये ना फोटो पण नाही क्लिक केलेले, ते पण काढते. येते मी आता तिला घेऊन. या माऊला स्कूलमधून मी घेऊन आले. पूर्ण केसाचं पूर्ण पडून गेलेलं होतं, पण मी फोटो काढलेले नव्हते तिला, म्हणून तिचं थोडंसं पुन्हा आवरून दिलं. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.